जसं की सगळ्यांना विदित आहे, राष्ट्रीय महोत्सव चालू आहे आणि राष्ट्रीय महोत्सव हे जे इलेक्शन आहे, आपल्याला प्रधानमंत्रीचं इलेक्शन आहे। पूर्ण भारतामध्ये इलेक्शन चालू आहे, पण नाशिक क्षेत्रामध्ये एक चमत्कार आहे। हे असा चमत्कार आहे की सगळ्या पक्षामध्ये खलबली आहे, सर्वांना आपला पक्ष बदलला आणि बाबाजी बादली घेऊन आले। बादलीचं वैशिष्ट्य काय आहे? बादली पूर्ण त्यागाचं प्रतीक आहे। बादली स्वतःपाशी काही पण ठेवत नाहीये आणि बादलीचा इतिहास 3200 वर्ष पुराणा आहे। कितीतरी चित्रामध्ये आपण बादलीला पाहतो। बादली ही त्यागाचं प्रतीक आहे, समानतेचं प्रतीक आहे। आपण पहिले मागच्या काळामध्ये राजनीतीमध्ये जातीवाद पाहिलेला आहे, छुवाछूत पाहिलेला आहे, पण अशी बादली आहे जे कोणाचं बी लग्न असो तिथं बादलीची जरूरत पडते वाढायला, किंवा देवाची पूजा करायची तिथं पण बादलीची जरूरत पडते। जसं बादली स्वतःसाठी काही ठेवत नाहीये, दुसऱ्याला वाढून देते, त्याचप्रमाणे परमपूजनीय शांतिगिरीजी महाराज परम तपस्वी और त्यागी आहेत। त्यांचं जीवन विरक्त असं कुट्यामध्ये चालतं। ते कुठल्याही प्रकारचा पैसा घेत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं अन्न पण ग्रहण करत नाहीत। फळाहारी कितीतरी वर्षापासून राहतात आणि माझा त्यांचा चांगला परिचय असल्यामुळे मी त्यांच्याविषयी मतदारसंघामध्ये जानकारी देऊ इच्छितो की तुम्ही शांतिगिरी बाबांना 20 तारखेला बादलीचं बटन दाबून शांतिगिरी बाबाला विजय बनवा। कारण असे त्यागी महापुरुषांना जर आपण मतदान केलं तर आपण पुण्याचे भागी बनू। बाबांचे कितीतरी सेवा आश्रम चालतात, तिथं मुलं शिकतात, गौशाळा पण त्र्यंबकेश्वर मध्ये आहे। जर अशा संतांना आपण जर राजनीती धर्म सुधारण्याचा जर मौका जर दिला तर पुढच्या काळामध्ये गावोगावामध्ये गुरुकुल खोलू शकतात आणि आपल्या संस्कृती रक्षा होऊ शकते। धर्मो रक्षती रक्षतः। तर मतदान, दान शब्द हा साधू महात्म्याशी जुडलेला आहे। पात्र पाहून दान देवा आणि शांतिगिरी बाबाशी कोणी पात्र नाहीये, म्हणून सर्व पक्षाला विनंती आहे, पैशाचं वाटोळ करू नका। शांती बाबाला वोट द्या आणि शांती बाबा जितणार आहे ते 100% शुअर आहे।